आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरेंच्या पक्षाच्या अनेक शिलेदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। ठाकरेंच्या पक्षाला एकामागोमाग एक धक्के बसत असतानाच आता दहिसरमधील ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर नाराज असल्याची चर्चा आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या स्नुषा आहेत, तर माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी आहेत। नाराजीतूनच तेजस्वी यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिलाय, तर स्थानिक नेतृत्वावरील नाराजीमधून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। त्यांच्या या नाराजीची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली। मातोश्रीवर जाऊन तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, तर उद्धव ठाकरेंसमोर त्यांनी आपल्या समस्या मांडल्या। या भेटीनंतर आपण सध्या तरी ठाकरेंच्याच पक्षात असल्याचं सूचक विधान तेजस्वी यांनी केलंय। त्यामुळे या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर यांची नाराजी दूर होणार का, की त्या पक्षाला सोडचिठ्ठी देणार याकडे लक्ष लागलंय। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। आमचे बोलणं झालेलं आहे, माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत। त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न, त्याची समस्या अजून आहेतच। त्याची अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील, त्याच्यावरून ठरवेल की काय डिसिजन घ्यायचा आहे। तेजस्वी मॅम, असं म्हटलं जातं की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार, अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाहीये। अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही। घोसाळकर कुटुंब हे शिवसेनेची फार निष्ठेनं अनेक वर्ष राहिलेले कुटुंब आहे। विनोद घोसाळकर असतील, त्यांचे चिरंजीव ज्यांची हत्या झाली ते अभिषेक घोसाळकर असतील आणि तेजस्वीने असतील, या सगळ्यांनी शिवसेनेसाठी योगदान दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते काही चुकीचा निर्णय घेतील। आणि एक फॅशन झालेली आहे सध्या, उठायचं आणि निघून जायचं कारण त्यांनाही कळत नाही की आपण का जातो, की कुठे शिंग पुरली त्यांनी काय कळायला मार्ग नाही। तर ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनीही तेजस्वी घोसाळकर या पक्ष सोडणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय आणि सत्ताधाऱ्यांनी मात्र ठाकरेंच्या पक्षावर निशाणा साधला। अनेक लोक आमच्या संपर्कात आहे। घोसाळकर ताईशी माझं काही व्यक्तिगत बोलणं झालं नाही, मान्य आशिष शेलारजी याबद्दल सांगतील। पण ही गोष्ट खरी आहे की उद्धव ठाकरेंची भूमिका मूलतः हिंदुत्वाच्या विरोधी विचाराकडे गेलेली आहे। त्यामुळं छोट्या छोट्या कार्यकर्त्याचं जे मनावर परिणाम होतात की आपण कुठल्या भूमिकेतनं राजकारणात काम करतो, आपल्या कुठल्या भूमिकेतनं सामाजिक सेवा स्वीकारली आहे, वरचं नेतृत्व ज्या भूमिकेतनं आपण आपला पक्ष तयार केला ती भूमिका वेगळीकडे जात असेल तर मात्र कार्यकर्ते हे अशा नेतृत्वाला सोडतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाला टाळी देणार असा प्रश्न निर्माण झालाय। शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंनाच उचकाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत। राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे असं वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला, पण त्यानंतर शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत केलेल्या जाहीर वक्तव्यांमुळे राज्यातल्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून याबाबत सकारात्मक वक्तव्य केली जात होती। दोन्ही पक्षाच्या सैनिकांनी तशी पोस्टरबाजी केली। मात्र दरम्यानच्या काळात ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर जाऊन आले, पण एकत्र येण्याबाबत पुढे काहीच घडलं नाही। दुसरीकडे शिवसेनेकडून राज ठाकरेंसोबतच्या भेटी वाढवण्यावर भर देण्यात आला। उदय सामंत यांनी राज ठाकरेंची सातत्यानं भेट घेत आपल्या बाजूला ओढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
तिघांच्या विकासाच्या एक्सप्रेसमध्ये कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे, असं वक्तव्य करून उत्सुकता वाढवली आहे. आता आम्ही तिघं एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही. कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे. शिवसेनेकडून राज ठाकरेंना महायुतीत आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर संजय राऊतांनी तिरकस भाष्य केलंय. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील तर त्यांचा प्रश्न आहे, पण त्याने एक प्रस्ताव मांडला होता माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात. आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत राहू. फक्त आमची एक भूमिका, आम्ही अट म्हणत नाही, आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्रद्रोहाच्या भूमिका घेतल्या, ते कोणी असतील, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये, हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेकडून राज ठाकरेंसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे टाळी देणार तरी कुणाला, असा सस्पेन्स निर्माण झालाय. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज ठाकरेंनाही त्यांच्या पक्षाचा विस्तार करून सत्तेची केंद्र ताब्यात घ्यायची आहे, तर उद्धव ठाकरेंनाही त्यांच्या पक्षाला पुन्हा उभारी द्यायची आहे. एकनाथ शिंदेंनाही शिवसेना मजबूत करायची आहे. त्यासाठी या दोन्ही नेत्यांना राज ठाकरेंची गरज आहे. परिणामी राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानं मिनी विधानसभेसाठीची राजकीय जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याचा एक भाग म्हणून उदय सामंत शिवतीर्थावर जात आहेत. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही याचा संभ्रम निर्माण झालाय. पण एक नक्की, राज ठाकरे ज्याला राजकीय बूस्टर देणार त्याचं बळ वाढणार. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत ती राजकीय वर्तुळातून. एकीच्या वाटेमध्ये आता कुणाचे काटे आहेत असा सवाल उपस्थित होतोय राष्ट्रवादीच्या मनोमलनाविषयी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या चर्चा आहे ती शरद पवार आणि अजित पवार यांच्या वाढत्या जवळीकीची. गेल्या काही महिन्यात दोघांच्या भेटींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याच्या शक्यतेला बळ दिलंय. पण याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल, चला पाहूयात या राजकीय खेळीचं विश्लेषण. दोन्ही पवारांमध्ये राजकीय शस्त्रसंधी होणार. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये राजकीय समेट घडणार. पवार एकत्र आल्यानं महाविकास आघाडी फुटणार. 2च दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या कार्यक्रमाची दृश्य अतिशय बोलकी आहे. राज्य सहकार चळवळीच्या एका कार्यक्रमात पवार काका पुतणे पुन्हा एकत्र आले. जेमतेम वर्षभरापूर्वी सार्वजनिक कार्यक्रमात एका मंचावर येण्यास जाणीवपूर्वक टाळणाऱ्या आणि एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोनही पवारांमधला अवघडलेपणा आणि राजकीय विरोध आता बऱ्याच अंशी निवळलेला आहे. पक्षफुटीनंतरची कटुता आता गोडव्यात बदलू लागली आहे आणि ही दृश्य त्याची नांदी तर नाहीत ना, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. त्यामुळे लवकरच दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळू लागले. पण जसे पवार जवळ येऊ लागले तसं महाविकास आघाडीचं भविष्य काय याचीही चर्चा रंगली आहे. एकीकडे 2 ठाकरेंच्या एकत्र येण्याचं जोरदार समर्थन करणारे संजय राऊत पवारांच्या जवळीकीनं मात्र फारसे खुश दिसत नाहीयेत. एकनाथ शिंदेप्रमाणे त्यांनी माझी शिवसेना खरी आणि मीच बाळासाहेब ठाकरे हे सांगितलं नाही. एकनाथ शिंदे सांगतायत, जे अजित पवार सांगतायत की मीच खरा, मी पक्षाचा बाप जन्मदाता समोर बसला आहे तुमच्या व्यासपीठावर आणि तुम्ही म्हणताय मी राष्ट्रवादीला जन्म दिला. ही भूमिका अजित पवारांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे. डिसेंबर 2024 पासूनच दोनही पवारांमधलं अंतर कमी होताना महाराष्ट्रानं पाहिलंय. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला दादा शरद पवारांच्या घरी पोहोचले आणि इथूनच
जाहीरपणे समेटाची सुरुवात झाली. मग त्यानंतर 16 जानेवारी 2025ला बारामतीचं कृषी प्रदर्शन, 22 मार्चला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक, 10 एप्रिलला जय पवारांचा साखरपुडा, 13 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेची बैठक, तर 21 एप्रिलला साखर संकुलातल्या भेटीनंतर पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळत गेलं. तर मध्यंतरी सुप्रिया सुळे यांच्या विधानातनंही ऑल इज वेलचे संकेत मिळालेले. पक्षाध्यक्ष म्हणून समजा दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी निर्णय घेतला की आपण एकत्र यायचं, तर त्याला सुप्रिया सुळेंचा विरोध असेल का? मी म्हणजे शरद पवार आणि अजित पवार असं. आता शरद पवार अजित पवार जो निर्णय घेतील तो अनेक वर्ष मी मानतच आली आहे, तर आज का नाही मानणार? मग तो एकत्र यायचा असेल तरी जो काय ते निर्णय घेतील, मी तुम्हाला म्हणलं तसं की मी एक लोकप्रतिनिधी आहे, जर तरची उत्तरं द्यायचा मला अधिकार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अर्थातच महायुतीचं राज्यातलं आणि एनडीएचं देशातलं बळ वाढेल. त्यामुळे युतीचे नेते दोन्ही पवारांची जवळीक पाहून सध्या बरेच रिलॅक्स दिसतात. अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात, पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत, म्हणजे प्रत्यक्षात येत नाही. आताही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार एवढाच त्यांचा पक्ष आहे. जयंत पाटील वगैरे सगळेजण हे असे लांब उभे असतात, काय तुम्ही निर्णय केला सांगा. तर ह्या 3 जणं मिळून पार्टी होती. रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत. तर या 3 जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते, पण ती मटेरियलाइज गेल्या 2-2.5 वर्षात झाली नाही. आता एकत्रीकरणाच्या वेळी कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दोनही बाजूंचे कार्यकर्ते ओरिजिनली एकाच कुटुंबाचा भाग असले तरी गेल्या काही वर्षातल्या टीका टिप्पणीमुळे दुखावले पण जरूर आलेलं आहे. त्यामुळे समेटाबद्दल कार्यकर्त्यांचंही आपलं असं स्वतःचं मत आहे. एकत्रित जर यायचं असेल, सर्वप्रथम त्यांनी अजितदादाचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट, येत असताना ज्यांनी अजितदादावरती निवडणुकीच्या काळात व्यक्तिगत पातळीवर, मी राजकीय टीका म्हणणार नाही, व्यक्तिगत पातळीवर ज्यांनी टीका केलं त्यांनी माफी मागितलीच पाहिजे आणि मग पक्षामध्ये प्रवेश केला पाहिजे, ही आमच्या भावना. परंतु या भावना व्यक्त करत असताना अजितदादा जो काही निर्णय घेतील तो निर्णय कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्वांसाठी तो लागू असेल. राज्यात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांआधी पवार एकत्र आले तर राज्याची राजकीय समीकरणं बदलतील. दोन्ही पवार एकत्र आले तर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे दोनही पवारांचा हा डाव राज्याच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप घडवणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.